त्यामुळे काँग्रेसच्या पाठीमाग भरपूर अशी ताकद आहे आणि आम्ही संपूर्ण कराड दक्षिण मध्ये उत्तर मध्ये जास्तीत जास्त कसे काँग्रेसचे उमेदवार उभे करता येतील किंवा कोणाबरोबर आघाडी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि तशा पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जातो. तुम्ही आता बोलताना असं कधी कृष्ण हॉस्पिटलमध्ये कोरोना काळामध्ये फक्त पक्षाच्या माणसाचा उपचार केला गेलेला आहे, हा थेट आरोप आहे का तुमचा? थेट म्हणजे आम्हाला तसे अनुभव आलेले आहेत. आमचे भरपूर पेशंटचे मला रात्री मी 3-3 वाजेपर्यंत पेशंट ऍडमिट करायचे काम करायचो, परंतु त्यांना काही पेशंटला असं होतं की बाबा तिथं ऍडमिट व्हायचं म्हणले की त्यांच्या कार्यकर्त्याला थ्रू गेलं तरच ऍडमिशन मिळतं, म्हणून ते मी व्हॉट्सअपला बातमी टाकलेली. काही लोकांनी एखाद्या मलकापुरातल्या ग्रस्ताने तरी चेक केलं की खरंच आहे का हे, मला फोन केला की बाबा बेड तुमच्याकडे आहे का, म्हटलं आहे उपलब्ध आहे का, कुठे पेशंट आहे. म्हणजे आपण कुठल्याही मतदारसंघ बघता कुठल्याही कराड तालुक्यातील माणसासाठी बेड आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही उपलब्ध करून दिलं. तुम्ही आता म्हटलं की पक्षाच्या व्यक्तीला दिलं नव्हतं, मग त्याला बाबा प्रतिनिधी होते, मोठ्या पदावरती होते, मग त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. ह्या कोरोना काळातल्या वस्तुस्थितीत तुम्ही भांडवल बाबाने त्यावेळेला की अशा प्रकारचं होते की बाबा आपल्या इतर लोकांना तिथं बेड दिला जात नाही, म्हणून बाबाने बहुउद्देशीय हॉल, कराड हॉस्पिटल, बऱ्याच प्रकारचे म्हणून त्यांनी सोय केली ना. तर त्यांनी त्या संबंधित हॉस्पिटलशी का चर्चा केली नाही? कोरोनाचा मुद्दा आहे, त्याला माणसं मरत होती, तुम्ही आता निवडणुकीमध्ये काढत आहात, तर त्यावेळेला का तुम्ही असं बोलला नाही? त्यावेळेला का काँग्रेसचं कोणी बाहेर आलं नाही? त्यावेळेला कॉन्टॅक्ट आम्ही बेडसाठी मुद्दा तुम्ही पुढे आम्ही बेडसाठी कॉन्टॅक्ट केला होता, तिथं हॉस्पिटलमध्ये बेडसाठी त्या विभागात चौकशी विभागात संबंधित चौकशी बेडसाठी चौकशी करत होतो, परंतु बेड उपलब्ध नाही असं उत्तर येत होतं समोरून. मग ते पक्षाच्याच कार्यकर्त्याला दिलं जातं असं कसं थांबतो? आम्हाला लोकांच्याकडून असं कळलं की आपल्याला तिथं बेड मिळत नाही, फक्त तिथं कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन गेलं तर बेड मिळतो. कुठल्या पक्षाच्या? जे कोण त्या घ्या ना, आरोप करता तर थेट करा. कोरोनाचं भांडवल करता का निवडणुकीमध्ये? घ्या ना आरोप कुठल्या पक्षाचे. समजले आता समजणार काय आता तुमच्या लक्षात सांगितलंच की ज्या तुम्ही आरोप करता कुठल्या पक्षाचे? भाजपचे तुमचा थेट आरोप कार्यकर्त्यांशिवाय कोणी तिथं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेत नव्हते. आम्हाला लोकांच्याकडून असं समजलं परत एकदा ऐका की तिथं भाजपच्या कार्यकर्त्याला घेऊन गेल्याशिवाय तिथं बेड मिळत नाही, म्हणून लोकांनी आमच्यावर कॉन्टॅक्ट केला. आम्ही म्हणून म्हणतोय की आम्हाला लोकांच्याकडून समजलं.